कुठं आलाय? अल्ट्रा अल्ट्रा ऐका ना, त्याच्यावर जी गोष्ट आहे त्यांचे व्हिज्युअल्स आपल्याला त्यांची बातम्यांसाठी शेवटी हीच रुंदी हीच रुंदी रेल्वे आज जाते कोकल्यान जातात कोकल्यान जर काही तांत्रिक बिघाड झाला तर त्याच्यासाठी मध्ये आधी काही असे सेक्शन्स केले गेले पॉकेट्स आहेत. आपण जर 250 मीटरला पॉकेट्स आहेत तुम्हाला बाहेर नका एवढा भाग फक्त बघितला अर्धा जो 100 मीटर पण नसेल आपण रोज असं कसं आहे रोज 4 मीटरची कटिंग एका फेसला आता शांत आहे 4 मीटर शांत बाजूलाच काम करतो. एका बाजूला 4 मीटर दुसऱ्या बाजूला 4 मीटर पात्रालगतची 32 गावं सगळेच होतात काश्मीरमध्ये सगळेच गावं साधारण 7 गावांना आता ॲडिशनल गावं पण नवीन साधारण 25 गावं पण 1-1.5 वर्ष थांबले होते. ॲक्च्युली पोलीस बंदोबस्त लावून केलं. हा टर्निंग सांगावं लागणार आहे. तलावाची काटापूर योजनेच्या अनुषंगाने काय सांगाल? नाही, मी तर कायम पाहणी करत असतो. आज आपल्या सगळ्यांना वास्तव झालेल्या कामाबद्दल वस्तुस्थिती आपण पाहावी अशी माझी इच्छा होती. त्या अनुषंगानं आपण बघतो की आज साधारण 15 दिवसापूर्वी या 14 किलोमीटरच्या टनेलचं काम पूर्णत्वाला गेलं आणि ते काम पूर्णत्वाला गेल्यानंतरचा जो आनंद आहे, 14 किलोमीटरचा टनेल आणि त्या टनेलमधून मान खटावच्या मान तालुक्यातल्या किमान 60 गावांना पाणी आता जाईल. त्यामुळे गेल्या 20 वर्षापासूनचा 22-25 वर्षापासूनचा मान्यता असणारी ही योजना आणि फक्त मंजूर झाली आणि तशीच राहिलेली होती. जेव्हा लोकांनी मला आमदार केलं आणि लोकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या, मी लोकांना स्वप्न दाखवली होती आणि ती स्वप्नाच्या पूर्तीसाठी गेल्या 14 वर्षापासून झपाटल्यासारखं काम करतो आहे. आणि आपण जेव्हा प्रामाणिकपणे काम करतो, आपल्याला जे काम दिलं आहे ते आपण मेहनतीनं करतो, त्याचा हा परिणाम आहे पाठीमागं असलेला 14 किलोमीटरचा बोगदा. आणि 14 किलोमीटरचा बोगदा एवढं हे मर्यादित नाही आहे, याच्याही पुढं प्रचंड मोठं काम झालेलं आहे, याच्याही मागं काम झालेलं आहे. आणि आता याच पद्धतीनं आंधळी धरणातून
लिफ्टिंगचं काम तेही काम वेगानं चालू आहे. मग साधारण 287 कोटीची असणारी ही योजना आता जवळजवळ 2-2.5 हजार कोटीकडं चाललेली आहे. म्हणजे वाढीव काम आपण करतो आहे, वाढीव काम आपण त्याच्यामध्ये घेतो आहे. नेरमधनं 2 वाढीव उपसा सिंचन योजना करत आहे. अंधेरी धरणातनं 1 वाढीव उपसा सिंचन योजना योग आता मंजूर होऊन काम चालू आहे आणि नव्याने एक योजनेला पाणी 1.25 TMC पाणी मिळाले, त्याची योजना पुढे जाते. तर ओव्हरऑल जो आनंद आहे मान खटावच्या दुष्काळी भागात, की ज्या ठिकाणी पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही असे तत्कालीन नेते, तत्कालीन सो कॉल्ड जनतेचे राजे म्हणत होते. दुर्दैवानं सांगायला लागतं की आदरणीय शरद पवार साहेब मसवडला 7-8 वर्षापूर्वी आले. त्यावेळी सुद्धा त्यांचं म्हणणं असंच होतं की इथं पाणी पॉसिबलच नाही, कारण पाणी उपलब्धच नाही आहे, त्यामुळे पाणी देणार कुठून. पण प्रचंड इच्छाशक्ती असल्यावर आणि त्या दृष्टीने प्रयत्न केल्यावर आणि त्याला राजकीय त्या पद्धतीचं पाठबळ मिळाल्यावर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं असेल किंवा तत्कालीन जे सरकार होतं त्या सरकारच्या कालखंडामध्ये जेव्हा मी आमदार झालो त्या सरकारनं आपण प्रयत्न केल्यावर मदत केली, काही ठिकाणी संघर्ष करून मदत आणायला लागली, पण ती मदत होत असताना आपण हे काम पॅरलल चालू राहील याची काळजी घेतली. तर रोज 5 नाही तर 7 मीटरचा बोगदा होणं आणि तो 14 किलोमीटर बोगदा पुढं नेणं हे खूप तसं अडचणीचा टास्क होता, पण ते केला आणि त्याचा जो आनंद आहे तो मला वाटतं याच्याविषयी वेगळं काही असू शकत नाही की खटावमानचा दुष्काळी आता हटेल आणि यातून शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोचेल. आता फक्त पाणी सोडायचा अवकाश आहे आणि मान नदीमध्ये पाणी जाईल, अंधेरी धरणात जाईल आणि तिथून लोकांच्या शेतापर्यंत पाणी पोचेल. याचा खूप मोठा आनंद वास्तविक पाहता आहे. आणि ज्या ज्या लोकांनी मदत केली, खास करून अधिकारी आहेत जे कटापूरसाठी आत्तापर्यंत ज्या अधिकाऱ्यांनी मेहनत घेतली, प्रचंड अधिकाऱ्यांनी मेहनत घेतलेली आहे. सरकारच्या अडचणी, मंत्र्यांच्या अडचणी, कोणाचं स्वतःचे काही इंटरेस्ट असतील, पण ह्या सगळ्या इंटरेस्टला त्यांनी बाजूला ठेवून कामाच्या इथं काय आणलं नाही. कामाच्या इथं हे काम करत राहिली, त्याची परिणिती आज आहे आपण बघतो आहे. मला आत्तापर्यंत जे अधिकारी मिळाले सगळ्यांनी ताकदीनं काम केलं आणि ते म्हणून आज हे काम पूर्णत्वाला जातं आहे. इथून आता साधारण जवळजवळ 3.25 TMC पाणी आता इथून पुढे जाणार आहे या बोगद्यातून आणि साधारण 4,500 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. आणि नव्यानं अंदाजे नव्यानं जे आपण 1.13 TMC पाणी घेतले त्यातही साधारण 2-2.5 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येईल. म्हणजे 7,000 हेक्टर म्हणजे साधारण 30-35 हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येईल आणि ते कायमचा दुष्काळ तिथला मिटेल. हे काम कधीपर्यंत पूर्ण होईल? काम तर पूर्ण झाले. हे कधी याचं उद्घाटन होणार आहे किंवा हे कधी लोकांमध्ये सुपूर्द होईल? नाही, भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं आणि त्याचवेळी ही योजना पुढे घेऊन जात असताना आदरणीय लक्ष्मणराव इनामदार जे आदरणीय पंतप्रधान महोदयांचे साथी होते आणि त्यांना गुरुवर्य पण होते आणि हे जिथून ही योजना जाते खटाव तालुक्यातनं, ते खटाव हे त्यांचं मूळ गाव आहे. तेव्हा आम्ही सगळ्यांनी विचार केला, त्या परिवारातल्या सगळ्या लोकांनी विचार केला आणि या योजनेला आदरणीय लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना म्हणून त्याचं नामकरण झालं. आणि पंतप्रधान महोदयांची प्रचंड मोठी आत्मीयता ह्या योजनेबद्दल आहे. जेव्हा सरकार आमचं 2.5 वर्ष नव्हतं तेव्हा मी पंतप्रधान महोदयांच्याकडे 3 वेळा गेलो होतो आणि त्यावेळी त्यांनी ह्या योजनेच्या संदर्भातली माहिती घेतली होती. आणि तेव्हा सरकार पैसे देत नाही, सरकारच्या पैसे राज्य शासन त्या पद्धतीनं मदत होत नाही म्हटल्या त्यांनी तातडीनं प्रधानमंत्री सिंचन योजनेमध्ये या योजनेचा समावेश केला आणि तातडीनं 8व्या दिवशी त्याचं टोकन खाली पाठवलं होतं आणि 250 कोटी रुपये या योजनेला त्यांनी दिले. लागले तर अजून पैसे द्यायचं त्यांनी मान्य केले. आता नव्यानं जी योजना 500 वाढीव योजनेला 500 कोटी रुपये लागतील त्यातही ते नव्यानं पैसे देत आहेत. त्यामुळे मोदीजींचा वास्तविक त्याचवेळी मोदींचं म्हणणं होतं की मला येता येईल का तिकडं, पण त्यावेळेचा विषय होता. आता ठीक आहे, मोदीजींनी आलं पाहिजे आमची भावना आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं प्रचंड मोठं योगदान याच्यामध्ये आहे. त्यामुळं त्या लोकांच्या हातून या पाण्याचं पूजन व्हावं ही माझी मनापासूनची भावना आहे. पण हे पूजन होणं राजकीय हेतून नाही. जेव्हा ती लोकं इथं येतील तेव्हा उर्वरित कामाला लागेल ती सगळी मदत त्या निमित्तानं होत असते. त्यामुळं स्वार्थ पण आहे आणि त्यांनी ज्यांनी योगदान दिले त्याच्याबद्दल कृतज्ञता पण आहे. दोन्ही गोष्टी आहेत आणि त्यातून पुढे जायचा
भाऊ ही योजना बरेच वर्ष रखडली होती, पण तुमच्या काळात ती आता पूर्णत्वास जाते. एक आनंद वाटतो या सगळ्या गोष्टींचा, काय नेमकं? म्हणजे माझ्यासारखा आनंदी माणूस असूच शकत नाही. किंबहुना मी आमदार झाल्याचा आनंद होता, त्याच्याही पेक्षा या बोगद्याचं काम संपलं. टेंबूचं पाणी कालची 700 कोटीची योजना मंजूर झाली. उरमोडीचं पाणी आता जवळजवळ 97 गावातनं वाहते. याच्यापेक्षा नशिबान कोण असू शकतो? हे इतिहास आहे. म्हणजे जेव्हा कधी उरमोडी योजनेचं नाव घेतलं जाईल, कधी जेव्हा GA कटापूर लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेचं नाव घेतलं जाईल, जेव्हा कधी टेंबूचं नाव घेतलं जाईल, जेव्हा कॅनॉलची चर्चा होईल, तेव्हा जयकुमार गोरेची चर्चा होईल. त्यामुळं हे काम जे आहे ते ऐतिहासिक असं काम आहे. म्हणजे हा इतिहास आपण रचून ठेवला आहे. शेवटी लोकांचा आशीर्वाद होते आणि आशीर्वाद लोकांनी ज्या कारणासाठी दिलं त्यासाठी ताकदीने मेहनत घेतली आणि त्याची ही परिणिती आहे. नाही तर माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला मुलगा 3 वेळा आमदार होतो हे काय तसं शक्य नाही आहे. प्रस्थापितांच्या या तगड्या भागामध्ये चारही बाजूने प्रस्थापित आहेत आणि मध्ये एखादा असा माझ्यासारखा आमदार होतो. याला कारण लोकांचे आशीर्वाद आहेत आणि प्रचंड इच्छाशक्ती, प्रचंड ताकद आणि परमेश्वरानं मला सांगावंसं वाटतं की परमेश्वर आहे नाही हा शंका अनेकजण उपलब्ध म्हणतात. पण मला माहिती नाही काय दैवी शक्ती माझ्यासोबत होती. मी जो शब्द पाण्याबाबतीत तोंडातून काढला तो शब्द पूर्ण होत गेला. हे पाणी आल्याशिवाय ही निवडणूक लढणार नाही, ते पाणी आल्याशिवाय ती लढणार नाही. पण माझी निवडणूक लागायच्या आधी मी जे म्हटलं ते पाणी आलं आणि मी म्हटलं ती योजना मंजूर झाली. त्यामुळं ती शक्ती आपल्यासोबत आहे.